Okay, chapter number 7 is drug acting on cardiovascular system. So in this system, we are going to learn about a cardiovascular system in detail, and after that, we will going to discuss its related diseases like arrhythmia. So some diseases occur due to disturbance created in cardiac rhythm. So let's see the स्लाइड अँटी अरेथमिक एजंट. जसं की आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, जवळपास तुम्हाला सगळ्यांना माहितीये कार्डियक मीन्स काय असणार आहे, हार्ट. सो हार्ट काय करतंय, बेसिकली ब्लड पंप करते. सो त्यामुळे काय होतं, प्रत्येक सेल आणि टिश्यूला ब्लड सप्लाय होतंय आणि त्या ब्लड सप्लाय थ्रू त्या सेल्सला नरिशमेंट मिळते. सो हे जी बेसिक किंवा इसेन्शियल जे फंक्शन आहे ते आपल्याला प्रिव्हियसली माहितीच आहे. बट आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये, थ्रूआउट चॅप्टर मध्ये काय लर्न करायचे आहेत की हार्ट रिलेटेड कोणते डिसीज होतात आणि त्या डिसीज मध्ये कोणत्या टाइपचे ट्रीटमेंट मध्ये कोणत्या टाइपचे ड्रग यूज केले जातात. सो हे आपल्याला शिकायचं आहे. सो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये आपण हार्ट बघतो, हार्टचं फंक्शनिंग बघतो. सो हार्ट मध्ये बेसिकली किती चेंबर्स आहेत? 4. ओके, फर्स्ट 2 कोणते आहेत? Right atrium and left atrium. Right atrium and left ventricle. Left arterial and left ventricle. ओके, त्यानंतर जे हार्ट आहे, हार्ट मध्ये आपण बघतोय की हे 4 चेंबर्स आहेत, ज्याच्यामधून काय होतंय, प्रोसेस काय होणार आहे ब्लडची, डी ऑक्सिजनेटेड ब्लड काय होतंय हार्ट मध्ये येते का आउट? Oxygenated blood होते. Deoxygenated. ओके, डी ऑक्सिजनेटेड ब्लड काय होतंय हार्ट मध्ये इन एंटर होते, त्यानंतर त्याचं ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये कन्वर्ट होऊन ते बॉडी वरती सप्लाय केलं जातं, बॉडीमध्ये सप्लाय केलं जातं. सो हार्ट मधून ते ब्लड बाहेर पंप आउट होणार आहे. सो आपण बघतोय कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम इज रेफर टू द ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. त्यामुळं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमला काय म्हणलं जातं, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. So it mainly consists of a muscular pumping organ called a heart and closed system of the blood vessels such as arteries, vein and capillaries. सो आपल्याला माहितीये की जर ब्लडचं पंपिंग कोण करत असेल तर दॅट इज अ हार्ट. आणि हार्ट रिलेटेड क्लोज ज्या सिस्टीम आहेत की आपल्याला माहिती की ब्लड व्हेसल वगैरे, कॅपिलरीज, व्हेन्स त्या हार्टला अटॅच झालेल्या आहेत. सो त्यामुळं त्या कम्प्लीट सिस्टीमला आपण काय म्हणतोय, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम और कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. सो दिस सर्क्युलेटरी सिस्टीम अलाउज द ब्लड to circulate and transport oxygen, carbon dioxide, hormones and blood cells along with the nutrients such as amino acid, electrolytes to and form the organ, tissue and cell in the body for providing nourishment and also facilitate the protection against different disease state. सो जसं की हे जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, या सर्क्युलेटरी सिस्टीम मुळे काय होतंय, त्या ब्लड मधूनच आपण वेगवेगळे ऑक्सिजन और गॅसेस काय केले जात आहेत, सेल पर्यंत पोहोचवले जातात. सो ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साइड असेल किंवा अदर हॉर्मोन्स असतील, अमायनो ऍसिड असेल किंवा न्यूट्रिएंट्स असतील, ते त्या ब्लड थ्रू काय केले जातात, सेल्स टिश्यू पर्यंत पोहोचवले जातात. आणि सेल्स टिश्यूला नरिशमेंट मिळाल्यानंतर त्यांचे काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे आणि ऑर्गन तिथं फॉर्म होणार आहेत. सो Ma'am, voice.
ओके, सो हे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मुळे किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मुळे काय होतंय, आपले जे सेल्स आहेत त्या सेल्सला नरिशमेंट दिली जाते आणि त्या नरिशमेंट मध्ये त्यांना वेगवेगळे गॅसेस तिथे सप्लाय केले जात आहेत, अमायनो ऍसिडचा सप्लाय होतोय, न्यूट्रिएंटचा सप्लाय होतोय आणि हा सप्लाय झाल्यामुळं ते सेल्स ग्रो करतायत, सो टिश्यू ग्रो करतायत आणि ऑर्गन फॉर्म करतायत. So this is the important role of the cardiovascular system. The vital role of the cardiovascular system is to maintain a hemostasis that depend on the continuous and controlled circulation of a blood. So जे हार्ट आहे ते आपल्या हार्टचं फंक्शनिंग काय असणार आहे की कंटिन्युअस आणि कंट्रोल्ड ब्लड सप्लाय प्रत्येक टिश्यूज आणि प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे, हे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचं आहे. सो कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आर द ग्रुप ऑफ डिसऑर्डर. त्यानंतर आपण बघतोय की तुम्ही डेली जरी तुम्ही ऑब्झर्व केलं तर बऱ्याच पेशंट असे आपल्याला आढळतात की ज्यांना हे हार्ट रिलेटेड एक ना एक डिसीज झालेला असतो. सो हे हार्ट रिलेटेड आपल्याला काय करायचं, डिसीजेस डिस्कस करायचे आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट आपल्याला बघायची आहे. सो ट्रीटमेंट मध्ये कोणते आपण ड्रग यूज करतोय आणि त्या ड्रगचा इन डिटेल स्टडी. सो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे त्याचं एक नॉर्मल फंक्शनिंग आपण किंवा इम्पॉर्टन्स आपण आता डिस्कस केलं, पण त्याच्या ह्या रिदम मध्ये कुठे जर चेंज झाला किंवा जर प्रॉपर फंक्शनिंग होत नसेल तर डेफिनेटली काय होणार आहे, तर त्याच्या रिलेटेड डिसीज तिथं ऑब्झर्व व्हायला लागतात. सो कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आर द ग्रुप ऑफ द डिसऑर्डर ऑफ द हार्ट अँड ब्लड वेसल दॅट इन्क्लूड अरेथमिया, हायपरटेन्शन, अंजायना, congestive heart failure, myocardial infarction, etc. So cardiovascular related जे डिसीज जे आहेत त्यांचे नाव बघा, अरेथमिया. सो अरेथमिया होतोय हायपरटेन्शन, अंजायना, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर अँड मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असे डिसीजेस आपल्याला बघायला मिळतात जर हार्ट प्रॉपरली वर्क करत नसेल तर. सो व्हेरियस ड्रग्स आर अवेलेबल फॉर द ट्रीटमेंट ऑफ अ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस सच ॲज anti-arrhythmic, anti-hypertensive, anti-anginal and cardiotonic. सो त्याच्यावरती त्या डिसीजेस वरती कंट्रोल आणण्यासाठी आपण काय करतोय, वेगवेगळे एजंट आपण यूज करतोय. जसं की अरेथमिया झाला असेल तर आपण अँटी अरेथमॅटिक ड्रग त्याच्यावरती यूज करतोय. सो हायपरटेन्शन झालं असेल तर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आपण तिथे ट्रीटमेंट मध्ये यूज करतोय. त्यानंतर अंजायना, सो अंजायना झाला असेल तर अँटी अँजायनल ड्रग अवेलेबल आहेत. अँड मायोकार्डियल इन्फरॅक्शन किंवा CHF जर झाला असेल तर आपण कार्डिओटॉनिक हे ड्रग काय करतोय तिथं प्रिस्क्राईब करतोय. सो लेट सी इट वन बाय वन इट्स अ ट्रीटमेंट और इट्स अ ड्रग. सो फर्स्ट आहे अँटी अरेथमॅटिक ड्रग. सो अँटी अरेथमॅटिक ड्रग इट्स अ डेफिनेशन or its introductory part. Anti-arrhythmic drugs are used to prevent or treat irregularities of a cardiac rhythm. Antiarrhythmia are the most important cause of a sudden cardiac death. So हे जे अँटी अरिथमॅटिक एजंट आहेत ते आपण कधी यूज करतोय, ज्यावेळेस हार्ट स्वतःचा जो रिदम आहे तो प्रॉपरली फॉलो करत नाहीये. जसं की आपल्याला माहितीये हार्ट आहे, हार्ट काय करतोय, ब्लड पंप करतोय आणि बॉडी पर्यंत ब्लडचा सप्लाय करतोय. सो हे ब्लड पंप करत असताना सुद्धा त्याचा स्वतःचा एक स्पेसिफिक रिदम आहे. सो आपण म्हणतो की लब डब साऊंड आपल्याला तिथं ऐकायला येतो. सो तो लब डब साऊंड इट मीन्स तिथे काहीतरी कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि त्यानंतर रिलॅक्सेशन होणार आहे. सो त्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या रिदमला आपण काय म्हणतोय, कार्डियाक रिदम. सो ह्या कार्डियाक रिदम मध्ये ज्यावेळेस इरेग्युलॅरिटीज तयार व्हायला लागतात म्हणजे त्यांचा जो रिदम असतो तो फॉलो होत नाही. सो कुठेतरी तिथं पॉज येणार आहे, कोणता तरी रिदम आपल्याला जास्ती काळ बघायला मिळतोय. सो दॅट इज अ इरेग्युलॅरिटीज तिथं अराईज झाल्यामुळं आपण त्या कंडिशनला काय म्हणतोय, अरेथमिया. म्हणजे कार्डियाकचा जो रिदम आहे तो इरेग्युलर होणार आहे, दॅट इज अ अरेथमिया. आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट म्हणजे अँटी अरेथमॅटिक ड्रग. सो अरेथमिया आर द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ अ सडन कार्डियाक डेथ. त्या अरेथमियामुळे काय होतंय, हार्ट आहे ते पंप करायचं, ब्लड पंप करायचं स्टॉप करते आणि तिथं हार्टची डेथ होती. हार्टची डेथ इट मीन अल्टिमेटली पेशंट तिथं सडनली डेथ होतोय. म्हणजे जसं आपण ऐकतो की हार्ट अटॅक आला होता, सो हार्ट अटॅक आल्यामुळे पेशंट
ची डेथ झालेली आहे. म्हणजे काय झालंय की हार्टनी स्वतःची ऍक्शन शो करायचं तिथं स्टॉप केलेलं आहे. त्यामुळे पेशंट तिथं सडनली डेथ झालेली आहे. नेक्स्ट लेट सी द नेक्स्ट स्लाइड. इन दॅट मेकॅनिझम ऑफ कार्डियक अरेथमिया. सो कार्डियक अरेथमिया त्याचं मेकॅनिझम बघा. फर्स्ट इज अ इन्हान्स्ड or ectopic pacemaker activity. After that, after depolarization and re-entry, अशा आपल्याला मेकॅनिझम बघायचं आहे. ओके, सो हे अँटी अरेथमिक ड्रग जे आहे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. मेकॅनिझम ऑफ कार्डियक अरेथमिया. सो फर्स्ट आहे इन्हान्स्ड और इकोटोपिक pacemaker activity. So ecotopic impulse may also result from a current of a injury. The slope of a phase 4 depolarization may be increased pathologically in the automatic fibers. So firstly, हे सगळं मेकॅनिझम लर्न करण्याच्या आधी तुम्हाला हा कार्डियक रिदम माहित असला पाहिजे. सो हा कार्डियक रिदम मॅम वॉइस नाही येत. So ectopic impulse may also result from the current of injury. So the slope of a phase 4 depolarization may be increased pathologically in automatic fiber. So आपण बघतोय की इथं जे depolarization आहे ते काय होते phase 4 automatically increase होते. So enhanced pacemaker activity. It means काय झालेलं आहे pacemaker activity काय झालेली इथे increase झालेली आहे. जसे की तुम्हाला कार्डियक रिदम माहिती आहे. कार्डियक रिदम मध्ये आपल्याला P, Q, R, S आणि T असे फेजेस बघायला मिळतात. सो P फेजेस मध्ये काय होणार आहे कॉन्ट्रॅक्शन कधी होतं आणि रिलॅक्सेशन कधी होतं. पी फेज मध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके, P फेज मध्ये कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन टी. येस. सो अरेथमिया जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्या रिलेटेड बरेच अजून टर्मिनॉलॉजीज डिस्कस केलेल्या आहेत. दॅट इज अ ट्रॅकिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया, ट्रायल फॅब्रिएशन, ट्रायल और अक्युरल फ्लटर, ventricular flutter, एक्स्ट्रा सिस्टॉल्स. सो हे सगळ्या टर्मिनॉलॉजीज अरेथमिया ह्या कंडिशन मध्येच येतात. सो त्याच्यासाठी आपल्याला त्याचा रिदम माहिती असणं गरजेचं आहे. सो कॉन्ट्रॅक्शन P मध्ये होते. सो रिलॅक्सेशन कुठं होणार आहे. प्रिव्हियसली तुम्हाला HAP या सब्जेक्ट मध्ये झालंय म्हणताय. दॅट्स वाय आय एम नॉट रिवाइजिंग इट. टी मध्ये रिलॅक्सेशन होतं. Okay, so let's see the cardiac rhythm. After that is